नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राधिका फराटे, आयएजे भारत प्रस्तुत शेतकरी कट्ट्यावर तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाण्याची गुणवत्ता कशी ओळखायची ते. सर्वात आधी पाण्याचा रंग तपासा. पाणी जर स्वच्छ आणि पारदर्शक असेल तर अगदी उत्तम, पण जर ते पिवळसर किंवा गढूळ दिसलं तर त्यात गाळ किंवा लोखंडाचं प्रमाण जास्त आहे. आणि असं पाणी जर आपण शेताला दिलं तर माती जड होते आणि मुळांची वाढ अडते. दुसरी गोष्ट आहे वास. चांगलं पाणी हे नेहमी वासरहित असतं. उबट किंवा दलदलीचा वास जर त्याला आला म्हणजेच ते पाणी दूषित आहे. आणि असं पाणी जर आपण दिलं तर पिकं पिवळसर पडू शकतात. तिसरी गोष्ट आहे सलिनिटी, म्हणजेच चव घेऊन बघायची पाण्याची. जर ते पाणी खारट असेल तर त्याच्यात सलिनिटी जास्त आहे. याच्यामुळे माती कडक होते आणि धान्य, भाजीपाला, डाळी यांची वाढ थांबते. आणि चौथी गोष्ट आहे फेस किंवा पाण्याचा थर. तुम्ही जर पाणी बादलीत टाकलं पण त्याच्यावर जर पांढरा फेस किंवा तरंग दिसला म्हणजेच ते पाणी दूषित आहे, त्याच्यामध्ये जास्त खनिज आहेत. याच्या वेळी ड्रीप वापरणं अतिशय उत्तम असतं. आणि सर्वात सोपी एक चाचणी आपण करून बघू शकतो. एका बाटलीत पाणी भरा, ते साधारणतः 10 ते 12 तास ठेवा. जर त्याच्या तळाशी गाळ साचलेला दिसला तर ते पाणी मध्यम दर्जाचं आहे, पण जर त्याच्यात अजिबातच गाळ नसेल तर ते पाणी अतिशय उत्तम आहे. लक्षात ठेवा, शेतात वापरण्यासाठी पाणी उत्तम दर्जाचं असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून या गोष्टी तपासा आणि मगच तुमच्या पिकाला पाणी द्या. आणि अशाच माहितीसाठी आमच्या आयएजी भारतच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन.